पुढील नाम आहे कवी. जो सर्व काही अंतर्बाह्य पाहू शकतो किंवा वेदांसारखी सर्वश्रेष्ठ शब्दरचना ज्याच्या सहज निश्वासावाटे प्रकट झाली असा काव्य निर्माता. कवी जो ज्ञानी, सर्वज्ञ, बुद्धिमान, चतुर, प्राज्ञ, सुविचारी, प्रशंसनीय, तत्वज्ञानी असा असतो. तसेच त्रिकालज्ञानी, क्रांतदर्शी, अतींद्रियार्थार्थदर्शी, जे चर्मचक्षूंना दिसत नाही ते ज्ञानचक्षुनी पाहणारा असा असतो. अर्थातच हे सर्व गुण परमात्मा परब्रह्म याचेच आहेत. किंवा संपूर्ण प्राण्यांना आणि त्यांच्या सर्व कर्मांना जाणणारा असा हा परमात्मा तो सर्वज्ञच आहे. आपल्या मराठी भाषेत ज्याला कवी म्हणतात तर तो ह्या कवीचा अर्थ नाही, कारण हा परमात्मा सर्वश्रेष्ठ असा आहे. पुढील नाम आहे लोकाध्यक्ष. जो सर्व लोकांचे निरीक्षण करतो, श्रेष्ठ स्थानी राहून त्यांचे निरीक्षण करतो, तोच सर्व लोकांचा अध्यक्ष आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचर असं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तो सप्तलोक, सप्तपाताळ व सप्तस्वर्ग यांचा कायमस्वरूपी अध्यक्ष आहे. पुढील नाम आहे सुराध्यक्ष. सर्व देवांचा अध्यक्षही तोच आहे. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्याचं हे जे अध्यक्ष पद आहे, सर्वत्र जे अध्यक्ष म्हणून तो काम करतो ते त्याचे अगदी आढळ पद आहे. ते नेहमी त्याच्याचकडे असते. दर 3 वर्षांनी बदलला, अमुक केलं असं काही नाही. तोच नेहमीच अध्यक्ष या पदावरूनच कार्यरत असतो. पुढील नाम आहे धर्माध्यक्ष. अनुरूप फळ देण्यासाठी जो धर्म आणि अधर्म यांचे स्वतः निरीक्षण करतो, धर्माचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतो. कृता कृता. कृत म्हणजे कार्यरूप, अकृत म्हणजे कारणरूप. जो स्वतः कार्यकारण भावाने असतो तो काही करत नाही, पण त्याचे अध्यक्षतेखाली काम सुरू असते. तो अलिप्त राहून सर्व कार्य सुरळीत चालवतो, म्हणून तो सर्वांहून वेगळा आहे. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एवच कर्मणी असं त्यांनी गीतेतच सांगितलेलं आहे की मला खरंच हे काही करण्याची आवश्यकता नाही. मी परिपूर्णच आहे, पण हे मी सर्व लोकांच्यासाठी करतो. लोकांनी कसे वागावे याचा आदर्श घालून देण्यासाठी भगवंत मृत्यूलोकावर अवतार घेऊन कार्य करीत असतो. त्याची त्यांना खरं म्हटलं तर काहीच गरज नसते. आणि ह्या भगवंताचे कार्य आपल्या मृत्यूलोकावर जसा एखादा राजा वेगवेगळ्या लोकांची नेमणूक करून तो स्वतः कार्य न करता इतरांकडनं करवून घेतो, अशा पद्धतीचे याचे काम सतत सातत्याने चालू असते. राजा तरी एकानंतर दुसरा येतो, पण ह्याच्या बाबतीत तसं घडत नाही. पुढील नाम आहे चतुरात्मा. जो प्रगट होण्याचे वेळी 4 प्रकारांनी व्यक्त होतो. हे 4 प्रकार अनेक पद्धतीने मोजले जातात. उदाहरणार्थ जरायुज, अंडज, स्वेदज, उद्भिज अशा 4 जीवकोटी आहेत. जीवकोटी म्हणजे जीवांचे प्रकार आहेत. स्थावर, जंगम, स्थूल आणि सूक्ष्म अशा 4 वस्तुकोटी आहेत. खाली, वर, मध्ये, कडेला अशा 4 दिक्कोटी आहेत. किंवा ब्रह्मा, प्रजापती, काळ आणि सर्व जीव. त्याच्या 4 भूमिका तोच ब्रह्मा, विष्णू, महेश आहे. उत्पत्ती, स्थिती, लय या सर्व स्थिती त्याचेच आहेत. उत्पत्तीचे वेळी तो ब्रह्मा असतो, प्रजापती असतो, तो जीव असतो, तोच सर्व काही असतो. स्थितीचे वेळी तो विष्णू, मनु आणि काळ सर्व जीवही तोच असतो. तर लयाचे वेळी तो रुद्र म्हणजे मृत्यू असतो.
सर्व लोक आणि काळही तोच आहे. तोच अशा प्रकारे 4 भूमिका एकाच वेळी पाडतो. चतुर्व्यूह, जो 4 प्रकारचे व्यूह रचना करतो, म्हणजे त्याची विशेष असे स्वरूप आहे किंवा ते तो धारण करतो. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध किंवा प्रकृती, अहंकार, बुद्धी आणि मन यांना व्यूह म्हटले आहे. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध यांचे माध्यमातून तो ब्रह्मांड चालवतो. तर ब्रह्मांडाची छोटी प्रतिकृती असलेला म्हणजेच मानवाचा पिंड यासाठी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे काम करतात. पुढील नाम आहे चतुर्द्रष्ट, ज्याला 4 दाढा आहेत. नृसिंह रूपात अशा आपल्याला त्याच्या दाढा दिसलेल्या आहेत, वा ज्याला 4 शिंगे आहेत. अग्निरूपात विष्णू यज्ञ रूप आहे, म्हणून त्याला चतुर्शृंग असे म्हटलेले आहे. अग्नीला चतुर्शृंग असे म्हटलेलं आहे आणि यज्ञाच्या वेळी हाच विष्णू यज्ञरूपाने म्हणजे अग्निरूपाने प्रगट होतो. चतुर्भुज, मानवी रूपात तो चतुर्भुज झाला. म्हणजे जेव्हा तो मानवाचे अवतार घेतो त्यावेळेला त्याला योग्य त्यावेळी चतुर्भुज त्यांनी रूप धारण केलेलं आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेला असतो. शंख फुंकून तो सर्वांना बोलावतो, म्हणजे भक्ती करण्यासाठी, किंवा भगवंत स्वतःकडे सगळ्यांना बोलवतो. तुम्ही जर त्याच्याकडे आला नाहीत, वेडवाकडं वागायला लागला, तर तो गदेने समाचार घेतो. आणि तरीही तुमच्यात काही सुधारणा झाली नाही तर मात्र तो आपल्या सुदर्शन चक्राने समाचार घेतो. आणि भक्तांना, म्हणजे जे प्रेमाने त्याचे ऐकतात, त्यांचे जवळ जातात, त्याची भक्ती करतात, त्यांच्यासाठी त्याच्या हातात पद्म आहे. तो सर्वांचा सांभाळ करतो. पुढील नाम आहे भ्राजिष्णू. हा प्रकाशरूप तेजस्वी असा आहे. तो खूपच प्रकाशमान आहे. दाहक म्हणजे त्याचे तेज जाळणारे आहे. सूर्याला याचेपासूनच प्रकाश, तेज, उष्णता मिळालेली आहे. आणि यावरूनच तो किती प्रकाशरूप किंवा तेजस्वी आहे याची आपण कल्पना केलेलीच बरी. तोच आपल्या शरीरातील जठराग्नीही प्रज्वलित करतो. पुढील नाम आहे भोजन. भोज्य म्हणजे खाण्याच्या वस्तू. उपभोगण्याच्या क्रियेला भोजन असे म्हणतात. करता करविता ईश्वरच असल्याने त्यास भोज्य हे नाव प्राप्त झाले आहे. किंवा भोज्यरूप असल्याने प्रकृती किंवा मायेला भोजन असे म्हणतात. ती परब्रह्मापासून वेगळी नसल्याने परब्रह्म रूप विष्णूला भोजन हे नाव प्राप्त झाले आहे. इथे आपण एक लक्षात घेतले पाहिजे की भ्राजिष्णू नंतर भोजन हे नाव आले आहे. जठराग्नी प्रज्वलित करण्याचे काम परब्रह्मच करीत असते. तो चांगला प्रज्वलित झाला म्हणजे मग कडकडून भूक लागली कीच भोजन करावे, त्यामागचा हाच हेतू आहे. आणि असे जर कडकडून भूक लागल्यानंतरच जर आपण भोजन केले तरच ते अन्न शरीराला पोषक ठरते. जसे उन्हाळ्यात शेतकरी आधी शेत जमीन भासतात, मग पावसाळ्यात पेरणी करतात, तेव्हा चांगले पीक येते. तसेच खरी भूक लागल्यानंतर भोजन केले तर ते अन्न आपल्या अंगी लागते, म्हणजे शरीराचे आरोग्य चांगले राहते. भोगता, पुरुष रूपाने तो सर्वांचा उपभोग घेतो. जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो म्हणजे भोजन करतो तेव्हा अन्नाचा उपभोग घेतला जातो. उपभोग घेणारा तोच आहे, कारण आपल्या जठरातील अग्नीसुद्धा तोच आहे, म्हणून जो उपभोग घेतो तो भोगता. सहिष्णू, सर्व काही ज्याला सोसते, मानवते असा तो भगवंत किंवा परब्रह्म
त्याला कशाहीमुळे चंचलता येत नाही. तो कृपाळू आहे. सर्व जगाची माता तोच आहे. आई नेहमीच सहनशील, मायाळू, प्रेमळ असते. ती आपल्या बाळासाठी सर्व काही सोसत असते. पुढील नाम आहे जगदादीज. जगाचा तो आधी आहे. विश्व निर्माण होण्याचे आधीही तो होताच. तो हिरण्यगर्भ रूपाने जगताच्या आधी प्रगट झाला. अनघ. अघ म्हणजे पाप, जे त्याच्याजवळ अजिबात नाही असा निष्पाप. याचे जवळ पाप येऊ शकत नाही, कारण हा अग्निस्वरूप आहे. त्यामुळे पापे जळून जातात. चुकीचे वर्तन करणाऱ्याला तो शिक्षा करतो, पण तो सहिष्णू आहे. त्यामुळे तो भक्तांची पापे जाळूनही टाकतात. याचं साधं सोपं उदाहरण असं आहे की कित्येक वेळा आपण काही पदार्थ खाऊ नयेत ते खातो, आणि असे ते न खाण्याचे पदार्थसुद्धा जरी आपण खाल्ले तरी त्याचे पचन करण्याचे काम तो जठराग्नीचे रूपाने करत असतो. अशा प्रकारचा हा सहिष्णू आहे. विजय. ज्याचा सर्वदा जयच होतो. पराभव त्याला माहीत नाही. त्याचा कोणी पराभव करू शकत नाही. तो त्याचे भक्तांना त्यांच्या कार्यात यश मिळवून देतो. तसेच जो प्रयत्नपूर्वक शरीर निरोगी ठेवतो, ज्याची बुद्धी सतेज तल्लख असते, मन चांगले निष्पाप असते, जो प्रयत्न करणारा आहे, त्याला यशाचे अंतिम शिखर गाठता येते. तेजस्विता हे अग्नीचे रूप आहे. आपल्याला शिवाजी महाराजांची गोष्ट किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र माहिती आहे. राजांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अनेक वेळा जय मिळालेला आहे. आपल्या भक्तांना तो नेहमीच विजय मिळवून देतो. पुढील नाम आहे जेता. जेता म्हणजे जिंकणारा. आपल्या सामर्थ्याने तसेच ज्ञान, ऐश्वर इत्यादी गुणाने जो सर्वांना जिंकतो. अहंकार आणि मृत्यू यांच्यावर तो विजय मिळवणारा आहे. विश्वयोनी. विश्व हे ज्याचे कार्य व उत्पत्ती स्थान म्हणजे कारण आहे. ज्याने विश्वाची उत्पत्ती केली तो विश्वाचे उत्पत्ती स्थान आहे. सर्व विश्वच त्याने जन्माला घातलेले आहे. पुढील नाम आहे पुनर्वसू. जीवरूपाने पुन्हा पुन्हा शरीर धारण करणारा किंवा जीवाला पुन्हा पुन्हा जन्माला घालणारा, जो सतत ऐश्वर्याने युक्त आहे असाही एक अर्थ सांगितला जातो. उपेंद्र. कश्यप व अदिती यांचा मुलगा इंद्र, त्याचे नंतरचा हा म्हणजे इंद्राचा धाकटा भाऊ किंवा इंद्रापेक्षाही श्रेष्ठ. इंद्रापेक्षा याचे स्थान वरचे आहे, कारण हा परमात्म्याचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष परमात्माच आहे. कश्यप आणि अदिती यांचे सर्व पुत्र म्हणजे विविध देव हे आहेत, आणि इंद्र हा या देवांचा राजा आहे. वामन. वर सांगितल्याप्रमाणे हा भगवंताचा अवतार आहे. तो 8 वर्षाच्या बटूचे रूपात अदिती समोर उभा राहिला. बळी हा असुर कुळातील धार्मिक राजा होता. याने 100वा अश्वमेध यज्ञाचा प्रारंभ केला होता. इंद्राला त्याचे पद जाईल ही भीती वाटली. त्याने भगवंताला साकडे घातले. अदितीने पयोव्रत केले. मग भाद्रपद शुद्ध द्वादशीला परमात्मा बटू रूपात अदितीचा पुत्र म्हणून प्रगट झाले आणि मातेकडे भिक्षा मागितली. मग तो बळीकडे गेला. बळीने त्याचा यथोचित सत्कार केला आणि काय हवे ते माग असे म्हटले. त्यावेळी या ठेंगण्या बटू रूपाने आलेल्या वामनाने 3 पावले जमीन मागितली. वामन म्हणजे छोटा बांधा, कमी उंची असलेला. त्यावरून बुटक्या माणसाला वामन मूर्ती अशी संज्ञा पडली. वामन बळीकडे आला तेव्हा त्याच्या हातात सरस्वतीने दिलेली जपमाळ व कमंडलू होते. बळी हा जरी असुर कुळातील होता तरी तो अत्यंत धार्मिक आणि भगवंताचा भक्तही होता. त्यामुळेच या वामन अवतारात प्रगट झालेल्या परमात्म्याने
बळीचा वध केला नाही. तो बटूरूपात अवतरला आणि त्याने हातात कोणतेच शस्त्र धरलेले नव्हते. त्यांनी बळीला पृथ्वीवरून पाताळात नेऊन ठेवले आणि तेथील त्याला राज्य पण दिले आणि त्या राज्याचे रक्षण करण्यासाठी तो स्वतः बळीचा द्वारपाळही झाला, अशी गोष्ट सांगितली जाते.